गुड मॉर्निंग मित्रांनो. मी पण झोपलेलोच होतो, आता जागलोय. नाही, तसं तर माहिती होतच मला की प्रोटेस्ट होत आहे देशामध्ये. पण मी त्याला सपोर्टही करतो, पण अशा प्रकारे नव्हतो करत. आणि मला वाटतं की अशा प्रकारे केलं पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे. कारण की जर तुम्ही स्वतःला इंडियन म्हणत असाल, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला फक्त भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे केल्याने होत नसतं. तर काही गोष्टीचा, कधी कधी चुकीच्या गोष्टीचा विरोधही करावा लागतं. आज आपण बघतो की धर्मेंद्र प्रधान सारखे एज्युकेशन मिनिस्टर आपल्याला लाभले आणि आपल्या एज्युकेशनची पुरी वाट लागली. पुरी म्हणजे पूर्णपणे अशी वाट लावली त्यांनी. काही गरज आहे हो, काही गरज काय आहे त्यांना, विद्यार्थ्यांना, या युवकांना प्रोटेस्ट करायची? काय गरज आहे मार खायची? तिथे जाऊन दिल्लीला, तेही आपलं गाव सोडून लोक दिल्लीला जात आहे आणि तिथे मार खात आहे. कशासाठी? आज आपल्यासाठी. कधीपर्यंत तुम्ही वाट पाहाल की माझ्यासोबत जोपर्यंत वाईट होणार नाही तोपर्यंत मी पण आवाज उचलणार नाही? बस फक्त एक सांगायचे आहे की 23 तारखेला, म्हणजे उद्या 23 जुलै, महाराष्ट्र बंद. प्रकाश आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, त्यांनी महाराष्ट्र बंद अशी घोषणा केली आहे. तुम्हाला वाटत असेल की मी जागा आहे, मी हा देशाचा एक युवा आहे, मी हा देश माझा आहे, हा महाराष्ट्र माझा आहे, हा भारत माझा आहे, तर महाराष्ट्र बंद राहायला पाहिजे. आणि त्या सरकारला ही माहिती पोचली पाहिजे, जे आज झोपून आहे. आणि ही तेव्हाही झोपून होती आणि आताही झोपून आहे. मला तर वाईट वाटते की तिथे आपल्यासारखेच जवान, आपल्यासारखेच मिडल क्लास लोक ड्युटीवर आहेत आणि ते आपल्याच मुलांना तिथे मारत आहेत. त्यांचं चुकीचं नाही, कारण की त्यांची ड्युटी आहे, त्यांचं ते कर्तव्य आहे, त्यांनी ते बजावत आहे. पण ही सरकार एवढी हे आहे की तिथे काही गुंडे पाठवले आहेत आणि ते त्या मुलांना मारत आहे. आणि असं नाही तर त्यांच्याकडे जी लाठी आहे त्या लाठीला किडे लागलेले आहेत. खिडे खिडे खिडे, समजते ना तुम्हाला? खिडे. आपल्याला पायाला काटा टोचला तरी आपल्याला कसं तरी वाटतंय, ते त्या लाठीला किडे लावून आहे आणि त्या लाठीनी लोकांना मारत आहे. मुलींना, तिथे गेलेल्या उपोषणास गेलेल्या मुलांना डोक्यावरती, पाठाळात म्हणजे पाठीवरती मारत आहेत. असे कसे झोपले आहात आपण? आताही वाईट नाही वाटत? जरा लाज वाटत आहे, लाज. तुमच्यावर अन्याय होईल तेव्हा तुम्ही जागे व्हाल का? हम्म? काय आहे, काय चालू आहे या देशात? महागाई वाढली, खाद्यपदार्थामध्ये हे होते. तुकाराम मुंडे सारखे व्यक्ती येऊन आपल्याला दाखवतात की सांगतात की बघा तुमच्या जीवनाशी कसा खेळ खेळला जातो, तरी आपण गप्प बसतोय. तुमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये विष कालवलं गेलं आहे.
केव्हा कळणार आपल्याला आणि केव्हा जागृत होऊ आपण. मला तर वाटते की मूर्ख म्हणजे ते तुम्ही ऐकलं असेल की दगडावर डोकं आपटलं तर आपल्याला लागतं. कदाचित माझा व्हिडिओ मी टाकेल जेव्हा तुम्ही ऐकाल आणि त्याच्यावर जर काहीच होणार नाही तर मला पण असंच वाटेल की मी पण दगडाशीच बोलत होतो आणि दगडावरच डोकं सापडलं ज्यांनी मलाच मार लागेल. कारण की काही लोक मला विचारतीलच व्हिडिओ टाकल्यावर की का बोलला तू असा, का नाही. त्यांना ह्या गोष्टी माहिती असेल की मी कोणत्या विषयावर बोलत आहे, यासाठी. नाही का अवघड आहे हो, काही नाही होऊ शकत. जर तुम्ही आता जागे होऊन काही करू नसेल शकत ना, तर लक्षात ठेवा की कधीच नाही होऊ शकत. ही क्रांती आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्या टाइमात तुम्ही नव्हता आणि आजही भारत गुलामच आहे एका प्रकारे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार असतो. अन्याय करणाऱ्या व्यक्तीचं कामच आहे अन्याय करणं, पण अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीचं काम नाही आहे की तो अन्याय सहन करणे. त्याला जबाब देणं हे आपलं काम आहे. आणि 23 तारखेला महाराष्ट्र बंद असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे मी कोणत्या पक्षाची साईड घेऊन नाही बोलत आहोत. मी एक सांगत आहो की तुम्ही आता तरी काहीतरी करा, आता तरी काहीतरी बोला समाजासाठी, आपल्या लोकांसाठी. कारण की पुढे जाऊन आपलीच पिढी आहे. मला तर काही वाटणार नाही, मी म्हणेल की मी बोललो पण काही नाही घडलं, माझ्यासोबत कोणी नव्हते किंवा आपल्यासारखे कोणी नव्हते असं मी म्हणेल. मी तर त्या मुलांना सल्यूट करतो की ते तिथे गेलेत, त्या प्रोटेस्टमध्ये आहेत. जे एक मुलाचा व्हिडिओ बघितला की त्याला त्याच्या आईचा फोन येतो, त्याला इतका मार लागलेला आहे तरी तो हसत हसत म्हणतो की आई मी ठीक आहे, मी घोषणाबाजी करत आहे इकडे, त्याच्यामुळे माझा आवाज हसतोय. म्हणजे तो असा बोलताना म्हणजे त्याला असा एवढा त्रास होत होता की त्याला बोलता पण नव्हतं, पण तो आपल्या आईला समजावून सांगत होतो की मी इथे आलोय या मोर्चामध्ये, मी घोषणा देतोय, त्यांनी माझा हा आवाज असा होत आहे असं सांगत होतो. एवढा खोटं बोलत होता तो आपल्या आईला. खाऊन तर त्याच्या आईला असं वाटलं नाही पाहिजे की माझ्या मुलाला मारलेलं आहे किंवा काही झालेलं आहे. त्यांचं ते बलिदान त्यांनी दिलेलं ते बलिदान आहे आपल्यासाठी. त्याला जर आपण पाठिंबा नसून देत तर काही महत्वाचं नाही, काही महत्वाचं नाही आहे. तुम्ही 15 ऑगस्टला शाळेत जा, तुम्ही 15 ऑगस्टला चांगले कपडे लावा आणि भारत महान आहे, भारत महान आहे म्हणत काही मतलब नाही. तर काही चुकीचं वाटलं असेल, काही व्हिडिओमध्ये मी चुकीचं बोललो असेल तर सॉरी. तर मी एक युवक असल्याच्या नात्याने मी हे बोलत आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे एक शांतपणे असं प्रोटेस्ट करा. कारण की हे जर प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक मुलांकडून, प्रत्येक युवकांकडून जर घडलं तर हे सरकार आपली गोष्ट मानेल. आज जे सुव्यवस्था जे हलवली आहे ते बदलवण्याचं काम करेल. हे आपल्यामुळे होऊ शकतं. कारण की आजचं आपण बघू शकतो की आजची परिस्थिती काय आहे, आपल्यासोबत किती महागाई आहे. आज आपण
आपल्याला माहिती आहे की आपल्या गाडीमध्ये आपण जे पेट्रोल टाकत आहे ते बी खराब आहे, तरी पण आपण ते टाकतो आणि आपला आजचा दिवस साजरा करत आहोत असं म्हणूया आपण. हे चुकीचं आहे. आणि आपण जोपर्यंत हे बोलणार नाही तोपर्यंत हे असंच होत राहील. म्हणून प्रत्येक युवकांना फक्त एकच विनंती आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट चांगल्याने करू नसेल शकत, जर तुमच्यासाठी एखादी व्यक्ती करत असेल तर त्या गोष्टीचा किंवा त्या व्यक्तीचा विरोध पण नाही केला पाहिजे. आणि त्या मोर्चातले मी खूप व्हिडिओज बघितले इंस्टाग्रामवर. कारण की आपल्याला माहिती आहे की आज आपले न्यूज चॅनल्स कसे आहेत, त्याच्यावर काय माहिती दिली जाते आणि काय नाही. तर त्याच्यावरून मी बघितलं आहे की काय होतंय तिथे. मुलं आपल्या वडिलांचा काही काही मुलं आपल्या वडिलांच्या हातचा मार खात नाहीत, ते तिथे जाऊन मार खात आहेत. हा, ज्यांचे म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही असा आहे की ज्या मुलांना त्यांचे वडील कधी मारत नाही, की त्यांना माहिती आहे की माझा मुलगा कसा आहे, आज तो मुलगा तुमच्यासाठी तिथे जाऊन मार खातोय. मार मार खातोय म्हणजे मार त्याच्यासाठी नाही खाते की आपल्याला आपली न्याय व्यवस्था, आपली आजची सिस्टम बदललं पाहिजे, आजच्या सिस्टम मध्ये सुधार आला पाहिजे आणि कुठंतरी आपल्यासारख्या लोकांचं चांगलं झालं पाहिजे. या उद्देशाने तिथे जे प्रोटेस्टर गेले आहेत त्यांना मी सल्यूट करतो आणि मी त्यांना प्रत्येक वेळेस सपोर्ट करत राहील असंही करतो. हा, माझेही काही प्रॉब्लेम्स आहेत की मी गेलो नाही किंवा मी तेवढ्या दूर तर जाऊ नसतो शकलो तसंही. पण माझ्या जवळ इथे चंद्रपूरला प्रोटेस्ट होतं, वरोऱ्याला प्रोटेस्ट होतं, तिथे पण नाही जाऊ शकलो. कारण की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि सध्या माझ्या बाबाची तब्येत खराब आहे. माझे बाबा ॲडमिट आहे आणि सगळं शेतीची जबाबदारी सध्या माझ्यावर आहे, तर त्यामुळे मी जाऊ नाही शकत आहे. तर पण माझे मित्र आहेत, ते तिथे जातात आणि ते मला सांगतात की असं असं घडलं रे, तसं तसं घडलं रे. तशा आणि माझे अजून काही मित्र आहेत जे अजून जागृत नाही. मी त्यांना हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. जागे व्हा, आता नाही तर कधीच नाही, आता नाही तर कधीच नाही. बस, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. लोकशाही को जीने दो, तानाशाही खत्म करो. लोकशाही को जीने दो और तानाशाही को खत्म करो, बस यही कहना चाहता हूँ. लोकशाही हमारी है और तानाशाही तुम्हारी है. हम तानाशाही नहीं चलने देंगे, नहीं चलने देंगे, तानाशाही नहीं चलने देंगे. इन लोगों ने पूरी डेमोक्रेसी को खत्म कर दिया है. पूरा पूरा मतलब पूरा कि हम सोच भी नहीं सकते कि अभी ये कंडीशंस है तो सामने क्या कंडीशंस आएंगी हम पे, हम सोच भी नहीं सकते. इसलिए अभी आवाज उठाओ. फिर आप ये मत कहना कि हमारे साथ में, हमारे सपोर्ट में कोई खड़ा नहीं है. बस ये नहीं होना चाहिए. इसलिए थैंक यू. अगर मेरी बात और मेरा वीडियो आप तक पहुंचा है तो ये मेरी खुशनसीबी है कि मैं आपको जो बता रहा हूँ वो आप खुशनसीबी और बदनसीबी है. अगर मैं आपको नहीं समझा पा रहा कि मैं आपके साथ क्या बात करना चाह रहा हूँ तो ये मेरी बदनसीबी है. अगर आप समझ गए मैं क्या बोलना चाहता हूँ तो ये मेरी खुशनसीबी है और मैं खुद पे प्राउड फील करूँगा. अगर नहीं समझ पा रहे तो मैं खुद को गिल्टी फील करूँगा. तो ये मेरा वीडियो सब तक पहुँचा दो और ये बता दो कि हम अभी जिंदा है, हम अभी इस देश के नागरिक हैं. हम अपने अन्याय के खिलाफ आवाज उठाएंगे, उठाते थे, उठाते हैं और उठाते रहेंगे. जय हिंद, जय भारत, जय श्री.